श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खानदेश गाईज. पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर माझं नाव दर्शन चौधरी आणि तुम्ही बघत आहात दर्शन चौधरी ब्लॉग चॅनल. तर ज्या प्रकारे भाई तुम्ही आपला आजचा व्हिडिओचा थंबनेल बघितला असेल, सो त्यावरून तुम्हाला आयडिया आला असेल की आजचा आपला ब्लॉग व्हिडिओ कशावर असणार आहे. तर आज आहे भाई आपला रावेर तालुक्यातील 12 गाड्या आणि या 12 गाड्या बघण्यासाठी ना इतके दुरून लोक आपल्या रावेर गावात येत असताना. तर खूप जुनी अशी परंपरा आहे गाईज या 12 गाड्यांच्या मागं. असं म्हटलं जाते की 12 गाड्यांमुळे जे गावावरती जे काही संकट येते ते टळते आणि याला जे भगत असतात ना ते त्यांच्या शरीर बळाने हे या 12 गाड्या होळत असतात आणि त्यावरती खूप सारे लोकसुद्धा उभे असतात आणि इतका जोर भाई हे इम्पॉसिबल आहे गाईज. तो चला आपल्या आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत, कशा प्रकारे 12 गाड्या असतात आणि कशा प्रकारे तिथला क्रेज असतो. तर सो चला, उमेद करू तुम्हाला आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ ना नक्कीच आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काय आता आपण निघालेलो आहे रावेरच्या 12 गाड्या बघायला. तर गाईज आपण फायनली पोहोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि तुम्ही बघू शकता इथं किती जण आपल्या 12 गाड्या बघण्यासाठी आलेल्या आहेत. हे बघू शकता तुम्ही एंट्री गेट. चला आता आपण जाऊयात 12 गाड्या बघण्यासाठी. सो तयारी जोरदार अशा प्रकारे चालू आहे. मुलं पुढं जाऊन बसलेले आहेत 12 गाड्या बघण्यासाठी. प्रत्येक जण आपापल्या घराच्या वरतून गच्चीवरून 12 गाड्या बघताय. हे बघा भाई, असं वाटतंय गायच काही जत्रा भरली आहे भाई. जय सीताराम भाऊ. आणि आता आपण आलो आहोत 12 गाड्यांकडे आणि इथं तुम्हाला आता खूप अशी गर्दी बघायला मिळणार आहे. तर बघू शकता गाईस तुम्ही अशा प्रकारे बैलगाड्या आहेत आणि हे पूर्ण आहेत ना, हे 12 बैलगाड्या आहेत आणि हे डॉन लोक इकडे उभे आहेत. डॉन लोक रावेर शहर में जय जय श्रीराम. दे घोषणा दे. रावेर शहर में आणि इथं बघू शकता काय तुम्ही पूजा चाललेली आहे. आणि इथे आपल्या रावेर शहराचे नगरसेवक यांची सुद्धा उपस्थिती आहे, पद्माकर दादा महाजन यांची. नमस्कार दादा. तर इथं आपल्या रवी भाऊ सुद्धा उपस्थित आहे. नमस्कार रवी भाऊ, काय बोलू इच्छिता? 2 शब्द. रावेर मधली आपली सर्वात जुनी परंपरा म्हणजे 12 गाड्या, यांच्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला? 12 गाड्यामध्ये चांगलंच काम आहे. सर्व उपस्थित आहे. विषय आपल्या हिंदू संस्कृतीचाच आहे. संस्कृती अशी म्हणजे ती एकदम प्रामाणिकपणे जपली पाहिजे, हे तुम्हाला रावेर शहरात बघायला भेटेल. आणि मी फक्त एकच बोलू इच्छितो कारण की जो माझा पहिल्यापासून वन व्हायचा आहे तोच मी आता बोलणार आहे. रावेर शहर में सीताराम. आणि बघू शकता गाईस तुम्ही प्रत्येक गच्चीवरती त्यानंतर बाल्कनीमध्ये 12 गाड्यांचं दृश्य बघण्यासाठी लोक हे एकत्र जमलेले आहेत. तुम्ही मंदिरावरती बी तशाच प्रकार लोक जमलेले आहेत, तसे घरांवरती जमलेले आहेत. तर आपल्यासोबत भाई आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये आपले नितेश भाऊ आहे, आपले क्लासमेट, खूप जीवलगीचे आहे. आणि आपण कुठे चालले नितेश भाऊ आता?
आता आपण आपल्या जे सबस्क्रायबर आहे त्यांना आपण एक गोष्ट दाखवतोय की जी परंपरा राहते ती परंपरा कशा प्रकारे राहते हे आपण त्यांना त्या लोकेशनवरती नेत आहे की तिथून ते 12 गाड्यांचे भगत जे आहेत ते कसे निघणार आहेत, त्यांची काय संस्कृती आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. पुढे चालले आपण. लोकेशन काय आहे? तेल मिल. तेल मिल. तर आता आपण चाललोय तेल मिल वरती. तर गाईस तुम्ही बघू शकता भगत हे चाललेले आहेत 12 गाड्यांकडे. फायनली गाईस भगत आलेले आहेत आता 12 गाड्या ओढायसाठी. अरे तू भी येतोय. बस. आणि फायनली गाईस 12 गाड्यांना सुरुवात होत आहे. फायनली गाईज 12 गाड्या ओढून झालेल्या आहेत आणि आता बघू शकतो तुम्ही जो तो आपापल्या घरी चालला आहे. किती गर्दी एकदा बघा.
फायनली गाईज आपला 12 गाड्यांचा आजचा कार्यक्रम हा आपला रावेर शहरातला पार पडलेला आहे आणि इतका उत्कृष्ट पद्धतीने पार पडल्याने बाई तर तुम्हाला व्हिडिओ बघून समजलंच असेल. सो गाईज आताचे लोक आहेत ना ते शहराकडे वळत आहे आणि ह्या काही ज्या जुन्या परंपरा आहेत ना ते विसरत चाललेलं आहे. सो ते गावात आल्यावरच ह्या आपल्या जुन्या परंपरा आहे त्या पुन्हा जागे होतात. तर काय म्हणणे ते तुम्हाला? तर माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही माणुसकी विसरा पण बाकी पारंपरिक जो धर्म जो कार्य आहे ते नका विसरू. बरोबर आहे. जे शहराकडे वळताय आणि जो गावाकडचा विभाग सोडून शहराकडे जाऊन आपली संस्कृती विसरताय, माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, तुम्ही हे असले कार्य करू नका. आपल्या धर्माला जपा, आपल्या संस्कृतीला जपा आणि जो आपला कार्यक्रम तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल कशा उत्कृष्ट प्रमाणे किंवा किती सांस्कृतिक प्रमाणे एकदम चांगल्या पद्धतीने साजरा झालेला आहे. न काही वातावरण खराब होतात ना, सर्व पोलीस प्रशासन सर्व सोबत होते. आपले माजी नगर अध्यक्ष पद्माकर महाजन, गौरक्षक रवी भाऊ, त्याच्यानंतर आपले अभिजित दादा हे आणि नगरसेवक आपले शिवाजीवाड्यातले राजू बाबा हे सर्व सोबत होते. यांच्या सपोर्टीखालती एवढं उत्कृष्टपणे पहिल्यासारखा जसा सण साजरा होत होता त्याच्याहूनही चांगल्या प्रकारे यंदाचा सण साजरा झालेला आहे. तर माझं फक्त एकच सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही जे शहराकडे वळताय आणि आपली संस्कृती विसरताय तर गळ्यांना तुम्ही ती नका विसरा. बस. खूप जण बाई गावाकडून शहराकडे वळतात आणि ते खूप गर्व मानतात की आम्ही शहरात राहतो, हे राहतो, ते राहतो. पण बाई खरं सुखे ना आपल्या गावातच आहे. गाव ते गावच, गावाची माती. तुम्ही कुठेही जा, काही करा, पण गावात जे सुख आहे ना ते कुठंच मिळणार नाही. शहरात मिळणार नाही. शहरात तुम्हाला लोकांचे आता बोलू नाही शकत आहे, ब्लॉग आहे, युट्यूब ब्लॉग आहे. जाऊ दे आवर. गावातला असा विषय असतो की शेजारी असो किंवा आजूबाजूचा असो तो आपल्याला प्रत्येक जण बाई सुखा दुखात तो तुमच्यात सामील होतो. पण शहराकडे तुम्ही कितीही काही संकटात असले तरी तुमच्या कोणीही मदतीला येत नाही. त्याच्याकरता मी तुम्हाला सांगतोय की गावाकडचा भाग सोडून तुम्ही शहराकडे वळू नका आणि वळत जरी असलाल तर तुम्ही फक्त पैसे कमवायकरता वळा, पण बाकी गावाची परंपरा नका विसरू, धर्मता आणि संस्कृती ही विसरू नका. बस. जय श्रीराम. तर आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये बाई एवढंच. उमेद करतो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक विषय की पहिल्यासारखं तुम्ही आपल्या चॅनलचा एकदम भरपूर प्रमाणे सपोर्ट करत होते, तसंही आता काही कारणामुळे आपले व्हिडिओ येत नव्हते. पण आता आपण आपला व्लॉग चालू केलेला आहे. तुम्ही फक्त आपल्याला पहिल्यासारखा सपोर्ट करा. तर आपण इतके दिवस झाले बाई यूट्यूबवरतून आपण लेफ्ट झालो होतो, गावाचे आपले ब्लॉग्स टाकत नव्हतो. बट आज ब्लॉग शूट करायला मी ज्या टायमाला इथं आलो ना त्या टायमाला आपल्या मित्रमंडळांचा खूप जोरदार असा प्रतिसाद भेटलेला आहे. सो तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. मित्रमंडळ प्लस म्हणजे आपण फॉलोअर नाही कमवले, आपण जे कमवलं होतं ना ते फक्त माणुसकी. कारण की फॉलोअर मध्ये असं असते की फॉलोअर एकदा फॉलो केले की नंतर तो विसरून जातो, पण बाकी माणुसकी कमवल्यानंतर जो सामनेवाला ब्लॉग काढण्यावाला कोण आहे त्याच्यानंतर याचा चेहरा काय आहे त्याच्यावरच ओळखलं जातं, ती म्हणजे माणुसकी. आणि ती आज तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितली जाते. तुम्ही दर्शन दादा तसंच कॅमेरा घेऊन आले, तशी पब्लिक क्राऊड कसा होता. तर पहिल्यासारखा दादांना तुम्ही सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनलला, म्हणजे तुम्हाला अजून नवीन काही प्रकारचे व्हिडिओ पाहायला भेटतील. बस. सो चला भेटूया काय आपण अशा नवनवीन ब्लॉग व्हिडिओसह. तोपर्यंत जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खानदेश, हर हर महादेव, सीताराम. सीताराम.